श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 4 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 7 आपले काय सॉल्व्ह करून झालेले आहेत. म्हणजे इथपर्यंत आपण काय सॉल्व्ह केलेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 8 पासूनचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, आता क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 आहे, मी ॲज इट इज काय लिहून घेतलेलं आहे. ओके, if a upon b is equal to 2 upon 3 then find the values of the following expressions. आपल्याला इथं रेशिओ दिलेला आहे, त्याच्या आधारे आपल्याला खाली काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, त्याच्या काय व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. त्यामधील फर्स्ट आहे बघा, फर्स्ट आहे 4a + 3b upon 3b. ओके, आता त्याची व्हॅल्यू फाइंड करूया आपण. आता a upon b गिवन आपल्याला दिलेले आहे. a upon b is equal to 2 upon 3 हे काय गिवन दिलेलं आहे. ही व्हॅल्यू ह्यामध्ये म्हणजे पुट करून आपल्याला काय हे भरायचं आहे. फर्स्ट तुम्ही बघितलं तर a सोबत 4 आलेला आहे आणि b सोबत 3 आलेले आहे, राईट. त्यामुळं आपल्याला काय ह्या a upon b ला 4 upon 3 न म्हणजे मल्टिप्लाय करावं लागणार आहे, राईट. म्हणजे आता बघा कसं होतं, a upon b इंटू 4 upon 3 इज इक्वल टू, आता ह्या साईडला केलं त्यामुळे ह्या साईडलाही आपल्याला करावं लागणार आहे. 2 upon 3 इंटू 4 upon 3 आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 4 upon 3. ओके, आता काय होतंय बघूया. मल्टिप्लाय केल्यानंतर 4a, राईट. a इंटू 4 म्हणजेच 4a आणि डिनॉमिनेटरला होणार आहे 3b इज इक्वल टू 2 4 8 आणि 3 3 9. ओके, आता आपल्याला सेम ही टर्म येण्यासाठी आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे, तर कॉम्पोनेंडो. आता बाय कॉम्पोनेंडो, आता हे यूज करून काय होतंय बघा, तर ह्याचं आणि ह्याचं म्हणजे वरती काय असतं, ॲडिशन असतं आणि खाली डिनॉमिनेटरला फक्त ही टर्म येते. म्हणजेच काय होते तर 4a + 3b upon 3b. ओके, इज इक्वल टू, आता इथंही तसंच करायचं आहे, 8 + 9 upon 9. ओके, तुम्ही बघितलं तर ही टर्म आपली काय सेम आलेली आहे. आता बघा काय होतंय ते, देअरफॉर 4a + 3b upon 3b इज इक्वल टू 8 + 9 तर 17 upon 9. म्हणजे आपल्याला ह्याचे काय व्हॅल्यू विचारलेली होती ती आपली काय ही आलेली आहे. ओके, आता सेकंड बघा. सेकंड काय आहे तर 5a² + 2b² upon 5a² आणि -2b². ओके, आता फर्स्ट आपल्याला गिवन दिलेलं आहे ते लिहून घेऊया आपण. a upon b इज इक्वल टू 2 upon 3. ओके, राईट. आता इथं तुम्ही बघितलं तर a सोबत 5 आलेला आहे आणि b सोबत 2 आलेला आहे. म्हणजे ह्याला काय आपल्याला 5 upon 2 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे, राईट. ओके, आणि स्क्वेअर ही आलेले आहेत, राईट. फर्स्ट आपण काय स्क्वेअर करूया, स्क्वेअरिंग बोथ द साईड करूया आणि नंतर मग 5 upon 2 न मल्टिप्लाय करूया. ओके, देअरफॉर a² upon b² इज इक्वल टू 2² upon 3² स्क्वेअर. ओके, आपण काय केलेलं आहे, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. ओके, स्क्वेअरिंग बोथ द साइड केल्यानंतर a² upon b² इज इक्वल टू काय आलेलं आहे, 4 upon 9. ओके, आता आपल्याला 5 upon 2 न काय मल्टिप्लाय करावं लागणार आहे दोन्हीही साईडला. ते मल्टिप्लाय केल्यानंतर कसं होतं तर a² upon b² इंटू 5 upon 2 इज इक्वल टू 4 upon 9 इंटू 5 upon 2. ओके, आपण काय केलेलं आहे तर मल्टिप्लाइंग both the sides
बोथ द साइड्स बाय 5/2. ओके. आता नेक्स्ट बघा, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे काय होणार आहे, 5a स्क्वेअर अपॉन 2b स्क्वेअर. राईट ह्याचं आणि ह्याचं केलं इज इक्वल टू 5 4चं काय होतं आहे तर 20. राईट, 5 4चं 20 आणि 9 2चं 18. ओके. आता बघा, आपण ह्याचा अजून रेड्यूस फॉर्म करू शकतो. 2 9चं 18 आलं आणि 2 10चं 20. राईट, म्हणजेच काय आलेलं आहे 10/9. ओके. आता ही टर्म येण्यासाठी आपल्याला काय इथं यूज करायचं आहे, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. ओके, म्हणजे बाय कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो. आता कसं होतंय बघा, वरती ह्या दोन टर्मचं काय ॲडिशन, देअरफॉर 5a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर आणि खाली काय तर सबस्ट्रॅक्शन 5a स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर. तसंच इथंही करायचं आहे आपल्याला ह्या टर्मचंही, म्हणजेच 10 + 9 अपॉन 10 - 9. राईट, म्हणजेच काय आलेलं आहे 10 + 9 म्हणजे 19. राईट, आणि 10 - 9 म्हणजे काय 1 होते, इज इक्वल टू आता 19 आलं. म्हणजे आपलं ह्याचा ॲन्सर काय आलेला आहे तर इज इक्वल टू 19. ओके, हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. आता थर्ड बघा, a क्यूब प्लस b क्यूब अपॉन b क्यूब. ओके. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, फर्स्ट गिवन जे दिले आहे ते लिहूया. म्हणजे a/b इज इक्वल टू 2/3. ओके, ह्याला आपल्याला आता काय फर्स्ट क्यूब घ्यावे लागणार आहेत. ओके, म्हणजेच आता देअरफॉर a क्यूब अपॉन b क्यूब. आता एका साईडला घेतलं त्यामुळे ह्याही साईडला घ्यायचे आहेत. म्हणजेच काय 2 क्यूब अपॉन 3 क्यूब. आपण काय केलेलं आहे तर क्यूबिंग both the sides. ओके. नंतर आपल्याला बघा, आता हे फर्स्ट आपण काय क्यूब लिहून घेऊया. a क्यूब अपॉन b क्यूब. 3 क्यूब आहे किती 2 क्यूब. राईट, 2 क्यूब आहे 8 आणि 3 क्यूब आहे 27. ओके. आता तुम्ही बघितलं तर आपल्याला ही टर्म आणण्यासाठी ह्या टर्मला काय करावं लागणार आहे तर कॉम्पोनेंडो म्हणजे ही प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे. बाय कॉम्पोनेंडो. आता काय होणार आहे, ह्या दोन टर्मचं वरती काय येणार आहे ॲडिशन. बघा आता a क्यूब प्लस b क्यूब आणि खाली काय आहे ती टर्म म्हणजेच b क्यूब इज इक्वल टू, इथंही तेच करायचं आहे 8 + 27 अपॉन 27. ओके. आता त्यामुळं बघा काय होतंय 8 + 27 केलं तर किती 35 होते, 35/27. ओके. आता ह्याचा काय रेड्यूस फॉर्म होत नाही, त्यामुळं आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे. ओके, आपली म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय ही आलेली आहे. आता फोर्थ बघूया आपण काय आहे ते. फोर्थ बघा काय नंबर आहे 7b - 4a अपॉन 7b + 4a. ओके. आता तुम्ही बघितलं तर इथं फर्स्ट b आलेला आहे, नंतर a आलेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला काय तर इन्व्हर्टेंडो ही प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे. राईट, म्हणजे बघा आता a/b इज इक्वल टू काय 2/3 आहे, असं गिवन आपल्याला हे काय दिलेलं आहे. इथं आपल्याला काय इन्व्हर्टेंडो यूज करायचं आहे. बाय इन्व्हर्टेंडो यूज केल्यानंतर काय होणार आहे तर देअरफॉर b/a ह्याचंही इन्व्हर्स होणार आहे, म्हणजेच 3/2. ओके. आणि बघा तुम्ही आता b सोबत 7 आलेला आहे आणि a सोबत 4 आलेला आहे. त्यामुळं आपल्याला काय ह्या दोन्हीही टर्मला काय 7/4 काय मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके. देअरफॉर b/a × 7/4
4 इज इक्वल टू, आता ह्या टर्मलाही करायचं आहे 3/2 इंटू 7/4. काय केलं आपण? मल्टिप्लाइंग both the sides by 7/4. ओके, आता मल्टिप्लाय करून काय होणार आहे? तर 7b/4a इज इक्वल टू 7 3 21 आणि 2 4 8. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर काय आलेलं आहे इथं? म्हणजे आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे? कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, राईट. आता बघा, देअरफॉर 7b + 4a अपॉन काय होणार आहे? त्यामुळं 7b + 4a अपॉन 7b - 4a इज इक्वल टू 21 + 8/21 - 8. का तर आपण काय बाय कॉम्पोनेंडो आणि काय डिव्हिडेंडो याचा यूज केलेला आहे. डिव्हिडेंडो. ओके, आणि नंतर आपण काय इन्व्हर्स करूया, म्हणजे काय ही सेम येते हे टर्म आहेत. आता फर्स्ट आपण ह्याची व्हॅल्यू काढूया. देअरफॉर 7b + 4a अपॉन 7b - 4a. 21 - 8 किती होते? तर 29 होते. ओके, 21 - 8 13 होते. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? इन्व्हर्टेंडो करायचं आहे, का तर ही सेम टर्म आली पाहिजे. ओके, देअरफॉर आता बघा इन्व्हर्टेंडो आपण करूया. 7b - 4a अपॉन, आता ही टर्म म्हणजे 7b + 4a इज इक्वल टू, इथंही तेच करायचे, इन्व्हर्स करायचे. म्हणजेच काय येणार आहे? 13/29. आपण काय केलेलं आहे इथं? तर बाय इन्व्हर्टेंडो ही काय प्रॉपर्टी यूज केलेली आहे. ओके, आता आपल्याला ह्याचं म्हणजे ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू विचारली होती, ती काय ही आलेली आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 9 बघा. इफ ABCD आर इन प्रपोर्शन देन प्रूव्ह दॅट. आपल्याला काय सांगितलेलं आहे? जर ABCD हे काय प्रपोर्शनमध्ये असतील तर आपल्याला खाली काय एक्सप्रेशन दिलेले आहे ते काय प्रूव्ह करायचे आहे. ओके, आता फर्स्ट बघा, फर्स्ट आपण काय करूया? तर A आणि C ची व्हॅल्यू काढून घेऊया. ABCD आर इन प्रपोर्शन हे काय आपल्याला दिलेलं आहे. ओके, देअरफॉर त्यामुळे कसं होणार आहे? A/B इज इक्वल टू काय C/D आणि इज इक्वल टू K होणार आहे. आपण हे काय आधी बघितलेलं आहे. देअरफॉर त्यामुळे A ची व्हॅल्यू काय येणार आहे? BK. A इज इक्वल टू BK अँड C इज इक्वल टू काय येणार आहे? DK. ओके, आता ह्या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला काय खाली जे एक्सप्रेशन दिलेले आहे ते सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा, फर्स्ट काय आहे? 11a² + 9ac अपॉन 11b² + 9ba, राईट, इज इक्वल टू a² + 3ac अपॉन b² प्लस इथं काय d आहे, राईट, d आहे, d b² + 3bd. ओके, आता फर्स्ट आपण काय हे घेऊया लेफ्ट हँड साईड, म्हणजे काय LHS घेऊया. LHS इज इक्वल टू काय आहे? तर हे घेऊया ॲज इट इज 11a² + 9ac अपॉन 11b² + 9bd. ओके, आता ह्या ज्या व्हॅल्यू आपण ACच्या काढलेल्या आहेत ते काय ह्यामध्ये पुट करूया. आता बघा 11a² म्हणजेच काय? आता BK² प्लस 9 A म्हणजे काय? BK, राईट, आणि CK म्हणजे काय? तर DK अपॉन आता ही टर्म जी आहे ती काय ॲज इट इज घ्यायची आहे. 11b² +
9BD. ओके, आता बघा काय होतं आहे. 11 आता BKचा स्क्वेअर म्हणजेच काय Bचा स्क्वेअर आणि Kचा स्क्वेअर प्लस आता बघा काय होतं आहे. तर K म्हणजे K इंटू K तर K स्क्वेअर होणार आहे. राईट, म्हणजेच 9BD आणि K स्क्वेअर अपॉन आता हे काय ॲज इट इज 11Bचा स्क्वेअर प्लस 9BD. ओके, आता तुम्ही बघितलं तर ही टर्म K स्क्वेअर टर्म ही काय दोन्हीमध्येही आलेली आहे, त्यामुळे काय आपण कॉमन घेऊ शकतो. राईट, कॉमन घेतली तर काय राहतात बघूया आपण. 11Bचा स्क्वेअर प्लस 9BD. ओके, अपॉन 11Bचा स्क्वेअर प्लस 9BD. ओके, आता तुम्ही बघितलं तर ही टर्म आणि ही टर्म सेम आलेली आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची, त्यामुळे काय हे कट होणार आहे. राईट, त्यामुळे फक्त काय राहणार आहे इथं Kचा स्क्वेअर. ओके, हे काय आपण इक्वेशन 1 मानूया. आता RHS राईट हँड साईडचं बघूया आपण. इज इक्वल टू हे काय आहे Aचा स्क्वेअर प्लस 3AC अपॉन Bचा स्क्वेअर प्लस 3BD. ओके, सेम इयर आता आपण सॉल्व केलं तसंच सॉल्व करूया. Aचा स्क्वेअर म्हणजे Aची व्हॅल्यू काय काढलेली आहे BK त्याचा स्क्वेअर प्लस 3. A म्हणजे BK. राईट, आणि काय आता C म्हणजे काय आहे DK अपॉन ॲज इट इज Bचा स्क्वेअर प्लस 3BD. ओके, आता बघा काय ह्याचा स्क्वेअर घेऊया. Bचा स्क्वेअर Kचा स्क्वेअर प्लस आता इथं काय येणार आहे तुम्ही बघितलं तर 3BD स्क्वेअर. राईट, म्हणजे K आहे ते K इंटू K म्हणजे Kचा स्क्वेअर होणार आहे. ओके, म्हणजे 3BD आणि K स्क्वेअर अपॉन आता Bचा स्क्वेअर प्लस 3BD मी काय ॲज इट इज घेतलेला आहे. ओके, इज इक्वल टू आता बघितलं तर तुम्ही इथंही Kचा स्क्वेअर आहे, हे काय कॉमन टर्म आलेली आहे, त्यामुळे हे कॉमन घेऊया आपण. Kचा स्क्वेअर इज इक्वल टू आता बघा काय राहतात टर्म ह्यामधले काय B स्क्वेअर प्लस आता इथं काय राहते 3BD अपॉन आता काय इथं ॲज इट इज हे लिहूया Bचा स्क्वेअर प्लस 3BD. आता ही टर्म सेम आलेली आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, त्यामुळे ही काय कॅन्सल होत्या, त्यामुळे फक्त काय राहणार आहे Kचा स्क्वेअर. राईट, आता तुम्ही बघितलं तर ही सेम आलेली आहे, ह्याला आता आपण इक्वेशन 2 मानूया. राईट, ह्या दोन टर्म Kचा स्क्वेअर LHS RHS सेम आलेला आहे, त्यामुळे आपल्याला काय हे प्रूफ करायचं होतं, हे प्रूफ झालेलं आहे. देअरफोर काय 11Aचा स्क्वेअर प्लस 9AC अपॉन 11Bचा स्क्वेअर प्लस 9BD इज इक्वल टू Aचा स्क्वेअर प्लस 3AC अपॉन Bचा स्क्वेअर प्लस 3BD. हे काय फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके, हेन्स काय प्रूव्ड. ओके, आता सेकंड बघा. सेकंड काय आहे द स्क्वेअर रूट ऑफ Aचा स्क्वेअर प्लस 5Cचा स्क्वेअर अपॉन Bचा स्क्वेअर प्लस 5Aचा स्क्वेअर इज इक्वल टू A अपॉन B. ओके, आता इथंही फर्स्ट LHS इज इक्वल टू घेऊया. LHS इज इक्वल टू काय हे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस 5Cचा स्क्वेअर अपॉन Bचा स्क्वेअर प्लस 5Aचा स्क्वेअर. ओके, आता ह्या व्हॅल्यू आपण आधी काढलेले होते A आणि Cच्या, त्यामध्ये ह्या काय पुट करूया. इज इक्वल टू आता बघा काय होतं Aचा स्क्वेअर म्हणजेच काय BKचा स्क्वेअर. राईट, प्लस 5Cचा स्क्वेअर म्हणजे काय आता इथं DKचा
स्क्वेअर. ओके, अपॉन आता इथंही काय करूया, आता ही टर्म आहे ती काय ॲज इट इज येते. राईट, इथं डी आहे डी. राईट, इथं हे काय डी येते, डीचा स्क्वेअर येते. ओके, हे काय ॲज इट इज लिहूया, बीचा स्क्वेअर प्लस 5डीचा स्क्वेअर. ओके, आणि हे काय रूटमध्ये आहे इज इक्वल टू. आता बघा काय होत आहे, आता हे काय होणार आहे, बीचा स्क्वेअर केचा स्क्वेअर होणार आहे. बीचा स्क्वेअर केचा स्क्वेअर प्लस 5 इथंही डीचा स्क्वेअर आणि केचा स्क्वेअर होणार. अपॉन अपॉनमध्ये काय ॲज इट इज येणार आहे, बीचा स्क्वेअर प्लस 5डीचा स्क्वेअर. ओके, आता बघा नेक्स्ट काय होतं आहे. नेक्स्ट आतून बघितलं तर ही टर्म काय के स्क्वेअर आहे. हे काय आपण आता कॉमन घेऊ शकतो का, तर दोन्हीमध्येही आलेली आहे त्यामुळे ही काय कॉमन घ्यायची आहे. केचा स्क्वेअर, आता कोणत्या टर्म राहतात, बीचा स्क्वेअर प्लस 5डीचा स्क्वेअर. राईट, अपॉन आता ही टर्म ॲज इट इज येणार आहे, म्हणजे बीचा स्क्वेअर प्लस 5डीचा स्क्वेअर. ओके, आता ही दोन टर्म काय सेम आलेले आहेत त्यामुळे ह्या काय कॅन्सल होणार आहेत. राईट, त्यामुळे फक्त इथं काय राहणार आहे तर स्क्वेअर रूट ऑफ केचा स्क्वेअर. ओके, आणि आता आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. आता हे 2 मिनिटं, हे रूट आहे आणि हे स्क्वेअर आहे, हे आपण काय कॅन्सल करू शकतो त्यामुळे इज इक्वल टू फक्त काय इथं के येणार आहे आणि आपण काय इथं याला इक्वेशन 1 मानूया. ओके, आता नेक्स्ट आर एच एस इज इक्वल टू बघा काय आहे, आर एच एस इज इक्वल टू ए अपॉन बी आहे. राईट, ए म्हणजे काय बी के आहे आणि बी ॲज इट इज, त्यामुळं बी बी कॅन्सल झालं, फक्त काय के राहिलेलं आहे आणि ह्याला काय इक्वेशन 2 मानूया. आता इक्वेशन 1 and 2 वरून सेम व्हॅल्यू आलेली आहे. हे फ्रॉम 1 and 2 काय आता हे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. स्क्वेअर रूट ऑफ एचा स्क्वेअर प्लस 5cचा स्क्वेअर अपॉन बीचा स्क्वेअर प्लस 5डीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए अपॉन बी. हेन्स काय प्रूव्ड. ओके, आता थर्ड बघा, एचा स्क्वेअर प्लस ए बी प्लस बीचा स्क्वेअर अपॉन एचा स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू सीचा स्क्वेअर प्लस सी डी प्लस डीचा स्क्वेअर अपॉन सीचा स्क्वेअर मायनस सी डी प्लस डी स्क्वेअर. ओके, फर्स्ट आपण काय एल एच एस घेऊया, लेफ्ट हँड साईडचं घेऊया, म्हणजेच काय आहे एचा स्क्वेअर प्लस ए बी प्लस बीचा स्क्वेअर अपॉन एचा स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. ओके, आता एची व्हॅल्यू का आपण काढलेली आहे त्यामध्ये काय ही पुट करूया. ए म्हणजे काय आता बी के, आता इथं स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर घ्यायचं आहे प्लस ए बी के आणि हे बी प्लस बीचा स्क्वेअर. इथं हे काय ॲज इट इज नाही, इथं एचा स्क्वेअर आलेला आहे त्यामुळे इथंही बी केचा स्क्वेअर होणार आहे मायनस आता ए म्हणजे बी के आणि हे बी प्लस बीचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू आता बघा काय होतं आहे, बी केचा स्क्वेअर म्हणजेच काय बी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस आणि इथं बी के इंटू बी आलेला आहे त्यामुळं बी इंटू बी बी स्क्वेअर के प्लस बीचा स्क्वेअर. ओके, आता इथंही बीचा स्क्वेअर केचा स्क्वेअर मायनस इथंही काय बघितलं तर तुम्ही बी इंटू बी म्हणजे बीचा स्क्वेअर के प्लस बीचा स्क्वेअर. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर आपण इथलं काय कॉमन बी स्क्वेअर प्रत्येक टर्ममधलं घेऊ शकतो, सगळ्या टर्ममध्ये आलेलं आहे हे, त्यामुळे कॉमन घ्यायचं आहे. बीचा स्क्वेअर कॉमन घेतलं तर कोणत्या टर्म राहतात, केचा स्क्वेअर प्लस के राहिलेला आहे, इथं आता काहीच नाही म्हणजे 1 असतं. ओके, अपॉन इथंही बी स्क्वेअर सगळीकडे आलेला आहे त्यामुळं काय आपण आता कॉमन घ्यायचं आहे, त्यामुळे बघा कोणत्या टर्म राहतात, केचा स्क्वेअर मायनस के आणि इथं काय प्लस 1. ओके, इज इक्वल टू
त्यामुळे आता बी स्क्वेअर आपण काय कॅन्सल करू शकतो, राईट. त्यामुळे काय ह्या टर्म राहतात, म्हणजे केचा स्क्वेअर प्लस के प्लस 1 अपॉन केचा स्क्वेअर मायनस के प्लस 1. ओके, आणि आता आपण ह्याला काय इक्वेशन 1 नाव देऊ. आता सेकंड बघा, आता आर एच एस घेऊया आपण. आर एच एस इज इक्वल टू काय आहे, सीचा स्क्वेअर प्लस सी डी प्लस डीचा स्क्वेअर अपॉन सीचा स्क्वेअर मायनस सी डी प्लस डीचा स्क्वेअर. ओके, आता बघा सीचा स्क्वेअर म्हणजेच काय डी केचा स्क्वेअर प्लस सी म्हणजे डी के आणि डी. ओके, प्लस डीचा स्क्वेअर. ओके, आता सीचा स्क्वेअर म्हणजेच काय डी केचा स्क्वेअर मायनस सी म्हणजे डी के आणि डी प्लस इथंही काय डीचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू बघा आता काय होतं, डी केचा स्क्वेअर म्हणजे डीचा स्क्वेअर आणि केचा स्क्वेअर प्लस आता डी इंटू डी म्हणजेच काय डीचा स्क्वेअर होणार आहे, के प्लस डीचा स्क्वेअर. ओके, आता इथंही डीचा स्क्वेअर केचा स्क्वेअर, डीचा स्क्वेअर केचा स्क्वेअर मायनस आता डी इंटू डी म्हणजेच काय होणार आहे डीचा स्क्वेअर के. ओके, प्लस डीचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर हे डी स्क्वेअर हे काय सगळ्या टर्ममध्ये आलेलं आहे, त्यामुळे हे काय आपण कॉमन घेऊ शकतो. कॉमन घेते डीचा स्क्वेअर, त्यामुळे आता बघा ह्यामध्ये काय राहतं तर केचा स्क्वेअर प्लस के आणि प्लस इथं काय 1. ओके, इथंही आता इथंही कॉमन येते, राईट. डीचा स्क्वेअर सगळ्या टर्ममध्ये येते, त्यामुळे इथेही कॉमन घ्यायचे. मग आता कोणत्या टर्म राहतात तर केचा स्क्वेअर मायनस आता इथं काय राहणार आहे तर के आणि प्लस 1. ओके, आणि हे डी स्क्वेअर काय हे कॅन्सल होणार आहे. ओके, त्यामुळे आता फक्त काय राहणार आहे केचा स्क्वेअर प्लस के प्लस 1 अपॉन केचा स्क्वेअर मायनस के प्लस 1. आणि हे आता इक्वेशन सेकंड. आता तुम्ही बघितलं तर एल एच एस ही सेम आलेलं आहे आणि आर एच एस ही सेम, ह्याचे हे काय हे इज इक्वल टू एल एच एस इज इक्वल टू आर एच एस झालेलं आहे. फ्रॉम 1 and 2 म्हणजे इक्वेशन 1 and 2 वरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं ते आपण केलेलं आहे. एचा स्क्वेअर प्लस ए बी प्लस बीचा स्क्वेअर अपॉन एचा स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू सीचा स्क्वेअर प्लस सी डी प्लस डीचा स्क्वेअर अपॉन सीचा स्क्वेअर मायनस सी डी प्लस डीचा स्क्वेअर. हेन्स काय प्रूव्ड. ओके, आता क्वेश्चन नंबर 10 बघा. इफ ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन देन प्रूव्ह दॅट. आपल्याला जर सांगितलेलं आहे ए बी सी हे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असतील तर खाली काय एक्सप्रेशन दिलेले आहे ते प्रूव्ह करायचे आहेत. ओके, फर्स्ट आपल्याला गिवन जे सांगितलेलं आहे ते लिहून घेऊया. म्हणजे काय तर ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन राईट. देअरफॉर त्यामुळे काय होणार आहे तर ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी असतं, राईट. आणि इज इक्वल टू के असतं, राईट. देअरफॉर एची व्हॅल्यू त्यामुळे काय येणार आहे बी के, राईट. अँड बीची व्हॅल्यू येणार आहे सी के, राईट. सी के. देअरफॉर ए इज इक्वल टू आता बी आहे आपण त्यामध्ये ही व्हॅल्यू लिहू शकतो सी के, राईट. आणि सी के इन टू के म्हणजेच सी केचा स्क्वेअर आपण लिहू शकतो. मग आपल्याला ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर आणि बी इज इक्वल टू सी के ह्या व्हॅल्यूचा यूज करून हे काय सॉल्व करायचे. ओके, आता फर्स्ट बघा, फर्स्ट आहे हे आपण सॉल्व आधी करूया. ए अपॉन ए प्लस 2b इज इक्वल टू ए मायनस 2b अपॉन ए मायनस 4c. फर्स्ट आपण काय एल एच एस हे सॉल्व करू. एल एच एस
LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडला हे एक्सप्रेशन आहे ते काय फर्स्ट सॉल्व करूया. आता बघा LHS काय आता होणार आहे हे फर्स्ट लिहूया आपण. A/A + 2B इज इक्वल टू, आता A म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे CK², राईट, अपॉन A म्हणजे CK² + 2B म्हणजे +2 आणि B म्हणजे काय CK. ओके. आता नेक्स्ट बघा काय होते तर इज इक्वल टू CK² अपॉन, आता तुम्ही बघितलं तर इथं काय येणार आहे, इथं CK आहे, इथं 2K मी कसं काय घेतलं, CK आहे. आता ह्याच्यामध्ये CK कॉमन आपण घेऊ शकतो, राईट. CK जर कॉमन घेतलं तर इथं काय एक K राहणार आहे, K प्लस इथं काय CK ऑलरेडी घेतलेलं आहे त्यामुळे फक्त 2 राहतंय. ओके. त्यामुळं काय येतंय बघा, आता इथलं C कॅन्सल होणार आहे आणि काय एक K कॅन्सल होणार आहे इथं, कारण Kचा स्क्वेअर आलेला आहे त्यामुळे ओनली इथं K राहणार आहे आणि इथं काय अपॉन K + 2 राहणार आहे. ओके. आणि आता आपण इथं काय इक्वेशन 1 मानूया. तसंच आपल्याला आता RHS घ्यायचं आहे. RHS काय आहे तर A - 2B अपॉन A - 4C. आता A ची व्हॅल्यू आहे ती पुट करूया, म्हणजेच काय आहे CK² - 2 आणि B ची व्हॅल्यू आहे CK, राईट, अपॉन A ची व्हॅल्यू आहे CK² - 4 आणि आता C आहे असंच ॲज इट इजच लिहायचं आहे. ओके. इज इक्वल टू, आता तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर CK आहे हे कॉमन आपण घेऊ शकतो. CK कॉमन घेतलं तर इथं काय फक्त एक K राहणार आहे -2 राहणार आहे. ओके. अपॉन आता बघा काय होतंय ते, अपॉन इथंही आपल्याला इथं C ओनली इथं C येतंय कॉमन, त्यामुळे C कॉमन घ्यायचं आहे आणि काय राहतंय तर Kचा स्क्वेअर, राईट, आणि -4 राहतंय. ओके. त्यामुळं आता बघा काय होतंय तर इज इक्वल टू, आता K - 2. ओके. अपॉन, आता आपल्याला बघा हे सॉल्व कर. फर्स्ट C मी ॲज इट इज लिहिते, C आणि K² - 4 त्याच्याऐवजी आपण काय आता K + 2 K - 2 हे घेऊ शकतो, कारण हे सॉल्व केलं की आपल्याला काय हेच ॲन्सर भेटणार आहे. इज इक्वल टू, आता बघा ह्यामधल्या कोणत्या कोणत्या टर्म जाणार आहेत तर K - 2 ही एक टर्म गेलेली आहे, राईट, आणि C एक कॅन्सल होते त्यामुळे काय राहतंय फक्त K अपॉन K + 2 इज इक्वल, हे काही इक्वेशन 2 मानूया. आता तुम्ही बघितलं तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय सेम आलेली आहे, म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS आलेला आहे, राईट. म्हणजेच आपल्याला फ्रॉम 1 and 2 वरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं ते आपण काय केलेलं आहे. ओके. A अपॉन A + 2B इज इक्वल टू A - 2B अपॉन A - 4C, राईट. हेन्स काय प्रूव्ड, ओके. आता सेकंड बघा, B अपॉन B + C इज इक्वल टू A - B अपॉन A - C. आता हे काय प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट ह्याचं काय LHS घेऊया आपण. LHS इज इक्वल टू काय आहे B अपॉन B + C इज इक्वल टू, आता B म्हणजे B ची व्हॅल्यू आपण काढली होती CK, राईट, B CK आणि प्लस C. ओके. त्यामुळे आता बघा इथं काय होतंय CK ॲज इट इज घेऊया आणि ह्याच्यामध्ये C कॉमन आलेला आहे त्यामुळे आता काय कॉमन घेऊया आपण, त्यामुळं म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहतंय तर K + 1. ओके. इज इक्वल टू, आता बघा C कॅन्सल होत आहे त्यामुळे फक्त काय राहणार आहे K अपॉन K + 1 आणि हे काही इक्वेशन 1 मानूया. ओके. आता तसंच आता आपण RHS इज इक्वल टू A - B अपॉन A - C आहे.
इथं आता ए म्हणजे काय घेतलं होतं आपण, सी के स्क्वेअर, राईट, आणि बी म्हणजे काय आहे तर सी के. आपण ह्या व्हॅल्यू काय अगोदरच काढलेली आहेत. आता अपॉन ए म्हणजे आहे सी के स्क्वेअर आणि मायनस सी. ओके, आता त्यामुळे तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये कॉमन सी के आपण घेऊ शकतो, सी के कॉमन घ्यायचे आणि त्यामुळं काय राहतंय बघा, आता सी के जर कॉमन घेतलं तर कोणतं राहतंय तर एक के राहणार आहे आणि इथं काय -1. ओके, अपॉन आता इथं सी कॉमन घेऊ शकतो आपण, सी कॉमन घेतलं तर इथं काय राहतंय केचा स्क्वेअर -1. ओके, हे राहतंय. आता त्यामुळं बघा आता काय येतंय इथं, इज इक्वल टू सी के के -1 अपॉन सी. आता तुम्ही बघितलं तर हे के स्क्वेअर -1 आलेलं आहे, त्यामुळे आता के +1 आणि के -1 आपण हे काय घेऊ शकतो, राईट, का तर हे सॉल्व्ह केलं की हे येते. ओके, त्यामुळे हे वरती आणि खाली सेम आलेली आहे टर्म, त्यामुळे ही कॅन्सल झालेली आहे. सी सी हे कॅन्सल झालेलं आहे आणि फक्त काय राहत आहे तर के अपॉन के +1 आणि हे इक्वेशन 2 मानूया. आता तुम्ही बघितलं तर LHS इज इक्वल टू RHS झालेला आहे, सेम व्हॅल्यू आलेली आहे, राईट. त्यामुळं बघा आता फ्रॉम 1 and 2 इक्वेशन 1 and 2 वरून आपण काय हे प्रूव्ह केलेलं आहे, काय तर बी अपॉन बी प्लस सी इज इक्वल टू ए मायनस बी अपॉन ए मायनस सी, हेन्स काय प्रूव्ड. ओके, नंबर 11 सॉल्व 12x² प्लस 18x प्लस 42 अपॉन 18x² प्लस 12x प्लस 58 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन 3x प्लस 2. ओके, आता हे कसं सॉल्व करायचं ते आपण बघूया. फर्स्ट आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे की x इज इक्वल टू 0 आहे का x नॉट इक्वल टू 0 आहे. लेट अस फर्स्ट डिसाइड whether x is equal to 0 or x is not equal to 0. आता जर if x is equal to 0 आपण जर घेतलं तर LHS is equal to काय होणार आहे, फक्त ओनली नंबर्स राहणार आहेत. म्हणजे काय बघा आता 42 अपॉन 58 आणि RHS काय होणार आहे तर तेही नंबर्स राहणार, म्हणजे 3/2 राहणार आहे. ओके, आता ह्याचा रेड्यूस फॉर्म केला तर आपण सेम येते का बघूया. तर ह्याचा रेड्यूस फॉर्म केला की बघा किती होतं आहे तर 2 2 4 2 1 2 आणि 2 2 4, राईट, आणि 2 9 18. आता ह्यापेक्षा आपण काही अजून घालवू शकत नाही, त्यामुळे LHS इज इक्वल टू RHS होत नाही, राईट. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. ओके, देअरफॉर x इज नॉट इक्वल टू 0, त्यामुळे x म्हणजे 0 होत नाही. मग x इज इक्वल टू काय ते आपण बघूया. फर्स्ट आपल्याला हे घेऊन जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. 12x² प्लस 18x प्लस 42 अपॉन 18x² प्लस 12x प्लस 58 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन 3x प्लस 2. ओके, आता आपल्याला फर्स्ट ह्या ज्या टर्म आहेत त्या सेम करून घ्यायच्या असतात. ओके, त्यासाठी आपल्याला ह्या टर्मला काय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीलाही ओनली ह्या रेशिओला काय करावं लागणार आहे 6x न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यामुळे 6 2 जर केलं की 12 येणार आहे, राईट, 12x² येणार आहे. आणि इथंही 6 3 जर केलं की 18x येणार आहे, 6x न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. देअरफॉर आता बघा कसं करूया आपण. 12x² प्लस 18x प्लस 42 ही टर्म आहे ॲज इट इज लिहून घेऊया आपण अपॉन 18x² प्लस 12x प्लस 58 इज इक्वल टू ह्याला आता काय 6x न मल्टिप्लाय करायचं आहे 2x प्लस 3 अपॉन 6x 3x प्लस 2. ओके, आता आपण हे काय केलेलं आहे तर मल्टिप्लाइंग
multiplying of the second ratio by 6x. ओके, त्यामुळे आता बघा काय होतंय, हे काय ॲज इट इज लिहून घेऊया आपण जे आहे ते. ओके, आता त्यामुळे काय होतंय तर इच रेशिओ इज इक्वल टू, बघा काय होतंय आपल्याला इथं काय वापरावं लागणार आहे तर बाय द थेरम ऑफ इक्वल रेशिओ, राईट, बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओ ह्याचा यूज करूया आधी आपण. बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज, राईट. त्यामुळे इच रेशिओ काय होणार आहे तर आता ह्या दोन्ही टर्मचं काय मायनस करायचं आहे आपल्याला, न्यूमरेटरला ह्या दोन टर्मचं, डिनॉमिनेटरला ह्या दोन टर्मचं. ओके, त्यामुळे बघा आता काय होतं इज इक्वल टू 12x स्क्वेअर प्लस 18x प्लस 42 मायनस आता काय 6x आणि काय 2x प्लस 3. ओके, आणि आता अपॉन, आता डिनॉमिनेटरला ह्या दोन्हीचं मायनस म्हणजे काय होतंय 18x स्क्वेअर प्लस 12x प्लस 58 मायनस 6x आणि हे काय 3x प्लस 2. ओके, आता बघा काय होते ते 12x स्क्वेअर प्लस 18x प्लस 42. ओके, आता आपण ह्या दोन टर्म आता काय सेम करून घेऊया. 6 2 12 मायनस 12x. ओके, आणि काय मायनस प्लस इथं आता मायनस साईन येणार आहे. ओके, 6 3 18x आलं, राईट. आणि आता इथंही तसंच करूया 18x स्क्वेअर हे ॲज इट इज लिहूया प्लस 12x प्लस 58 मायनस 6 3 18x. ओके, मायनस प्लस मायनस आलेला आहे, एक्सचा स्क्वेअर येतो इथं, राईट. इथंही तुम्ही बघितलं 6 2 12 आणि x इंटू एक्स म्हणजे एक्सचा स्क्वेअर आलेला आहे. ओके, मायनस 6 2 12 म्हणजेच 12x आलेला आहे. ओके, आता तुम्ही इथं बघितलं तर टर्म आता प्लस मायनसचे सेम असणाऱ्या कोणती 12x स्क्वेअर आहे ही एक कॅन्सल होत्या, 18x ही कॅन्सल होत्या, राईट. म्हणजे इथं फक्त नंबर राहतोय. तसंच खाली डिनॉमिनेटरला तुम्ही बघितलं तर प्लस मायनसचे ह्या सेम टर्म आलेले हे कॅन्सल होते, नंतर 12x हेही कॅन्सल होते. त्यामुळे ओनली नंबर्स राहतात म्हणजे 42/58 राहते. ओके, ह्याचा रेडियस फॉर्म केला की काय होतंय बघा 2 2 4 2 1 2, राईट. 2 2 4 1 राहतंय, 2 9 18 म्हणजे काय 21/29 आलेला आहे. ओके, आता बघा काय होणार आहे देअरफोर, आता हा सगळ्यात आधी सेकंड रेशिओ जो होता, राईट, हा इज इक्वल टू हा जो आता आलेला आहे हा रेशिओ होणार आहे. देअरफोर 2x प्लस 3 अपॉन 3x प्लस 2 इज इक्वल टू 21/29 येणार आहे. आता ह्याचं आपल्याला काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, देअरफोर बघा 29 2x प्लस 3 इज इक्वल टू 21 3x प्लस 2. ओके, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 29 2 किती होते तर 58 होते x प्लस 29 3 87 होते. ओके, इज इक्वल टू 21 3 63 होते. ओके, x प्लस 21 2 42 होते. आता आपल्याला ह्या एक्सच्या टर्म आहेत त्या आपण काय एका साईडला घेऊया, नंबर्स एका साईडला घेऊया. ओके, आता 87 इकडं प्लसचं इकडं गेलं की मायनस होणार आहे म्हणजे मायनस 42 इज इक्वल टू, आता बघा 63x मायनस, आता प्लस आहे इकडं गेलं की मायनस म्हणजे मायनस 58x होणार. ओके, नेक्स्ट बघा आता काय होतं 87 मधून 42 गेलं, राईट, तर किती होत आहे तर 5 आणि हे किती 4. ओके, म्हणजे 45 येतं इज इक्वल टू 63 मधून 58 गेलं की 5 राहते म्हणजे 5x राहते
देअरफोर त्यामुळे एक्स इज इक्वल टू आता काय होणार आहे 45 आणि हे इकडं काय डिव्हिजनमध्ये म्हणजेच 5 म्हणजेच 5 1चं 5 5 9चं 45 म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे 9 म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे बघा आता 9 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन ओके क्वेश्चन नंबर 12 बघा इफ 2x minus 3y upon 3z plus y is equal to z minus y upon z minus x is equal to x plus 3z upon 2y minus 3x then prove that every ratio is equal to x upon y. आता आपल्याला इथं काय 3 रेशिओ दिलेले आहेत आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे x अपॉन y इज इक्वल टू येते असं. आता तुम्ही इथं बघितलं तर ही टर्म झेड मायनस वाय अपॉन झेड मायनस एक्स म्हणजे आपल्याला रेशो एक्स अपॉन वाय आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर झेड आणि वायच्या टर्म इथल्या काय कॅन्सल कराव्या लागणार आहेत वरच्या आहेत त्या आणि खालच्या कोणत्या कराव्या लागणार आहेत तर एक्स आणि झेडच्या. त्यासाठी हा जो सेकंड रेशिओ आहे त्याला काय -3 न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर ह्यानं काय मल्टिप्लाय -3 करावं लागणार आहे त्यावेळी ह्या टर्म आहेत त्या काय कॅन्सल होणार आहेत. त्यासाठी आता बघा ह्याचं काय येतं आहे ते आन्सर कसं करायचं ते वी हॅव टू मल्टिप्लाय both the terms of second ratio म्हणजे कोणता हा रेशिओ ओके बाय -3 ओके का तर आपल्याला काय वाय आणि झेडच्या टर्म आहेत त्या काय कॅन्सल करायच्या आहेत. ओके बघूया आता काय होते ते झेड मायनस वाय अपॉन झेड मायनस एक्स मल्टिप्लाय करायचं आहे -3 अपॉन -3 त्यामुळे बघा आता काय होतं ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर -3 इंटू झेड म्हणजेच काय -3z आणि इथं मायनसचं साईन आहे त्यामुळे इथं प्लसचं साईन येणार आहे आणि काय 3y राईट 3y अपॉन आता ह्याचं -3 इंटू झेड म्हणजेच काय -3z ओके आणि आता मायनस म्हणजे प्लसचं साईन येणार आहे आणि 3x ओके. आता आपल्याला ही जी व्हॅल्यू आपण रेशो काढलेला आहे तो काही ह्यामध्ये पुट करूया म्हणजे बघा आता कसं होतंय नाव 2x minus 3y अपॉन 3z प्लस y इज इक्वल टू आता हे लिहायचं आहे म्हणजे -3z प्लस 3y अपॉन -3z प्लस 3x ओके इज इक्वल टू x प्लस 3z अपॉन 2y मायनस 3x ओके. आणि आता आपल्याला काय तर इक्वल रेशिओचा थेरम हा यूज करायचा आहे बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज आता हा थेरम यूज केल्यानंतर काय होणार आहे तर या सगळ्या या तिन्ही टर्मचं वरती न्यूमेरेटरला काय करायचं आहे ॲडिशन आणि खाली डिनॉमिनेटरचं ह्या 3 टर्मचं ॲडिशन करायचं आहे. आता बघा कसं होतं आहे इच रेशिओ इज इक्वल टू 2x minus 3y ओके 2x minus 3y प्लस आता ह्याचं म्हणजेच काय -3z प्लस 3y ओके प्लस आता x प्लस 3z ओके अपॉन आता ह्या टर्म घेऊया म्हणजेच 3z प्लस y प्लस -3z प्लस 3x ओके आणि प्लस 2y मायनस 3x ओके. आता इज इक्वल टू आता बघा काय आपण हे ब्रॅकेट आहेत त्या कॅन्सल करूया 2x minus 3y मायनस प्लस मायनस होते -3z आणि प्लस 3y
प्लस एक्स प्लस 3z अपॉन 3z प्लस वाय प्लस मायनस मायनस होणार आहे मायनस 3z प्लस 3x ओके आणि प्लस 2y आणि मायनस 3x ओके. आता बघा कोणत्या कोणत्या टर्म कॅन्सल होतात. तर तुम्ही बघितलं तर कोणती टर्म ह्याच्यामधली वायची टर्म कॅन्सल होत्या राईट, मायनस आणि प्लस येत्या. इथंही 3z मायनस आणि प्लस येते त्यामुळे ही टर्म कॅन्सल होत्या. नंतर इथं झेडची प्लस आणि मायनस आलेली आहे त्यामुळे ही टर्म काय कॅन्सल होत्या ओके. नंतर एक्सची ही प्लस मायनस आलेली आहे त्यामुळे ही टर्म कॅन्सल होत्या. त्यामुळे काय राहतं आहे तर 2x प्लस एक्स म्हणजेच काय 3x झालं ओके. आणि इथं y प्लस 2y म्हणजेच काय 3y झालेलं आहे. आता 3 कॅन्सल येते त्यामुळे काय राहणार आहे x अपॉन y ओके. आता आपल्याला काय हे प्रूव्ह करायचं होतं, आपण काय हे केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 13 बघा. इफ by plus cz upon b square plus c square is equal to cz plus ax upon c square plus a square is equal to ax plus by upon a square plus b square, then prove that x upon a is equal to y upon b is equal to z upon c. आपल्याला इफ जर हा असा रेशिओ असेल तर प्रूव्ह करायचं आहे हे काय x upon a is equal to y upon b is equal to z upon c राईट. आता फर्स्ट मी हे ॲज इट इज लिहून घेते, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते. by प्लस सी झेड अपॉन बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर इज इक्वल टू सी झेड प्लस ए एक्स आणि अपॉन सीचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ओके. आता आपल्याला इथं काय इक्वल रेशिओचा थेरम यूज करायचा आहे. बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज. आता त्यानुसार बघा इच रेशिओ. आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे म्हणजे हा रेशिओ येण्यासाठी फर्स्ट आपण काय करूया ह्याला काय मायनस प्लस प्लस हे करूया. बघूया आपण एक्स अपॉन ए येते का ओके. म्हणजे आता बघा मायनस बी वाय प्लस काय सी झेड ओके. आणि ह्या दोन टर्मचं आता मी काय ॲडिशन करते प्लस सी झेड प्लस ए एक्स प्लस बी वाय ओके अपॉन मायनस. आता इथं मायनस घेतलं त्यामुळं इथं खालीही फक्त ह्या टर्मला मायनस येणार आहे. मायनस बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर. आता ही टर्म म्हणजे सीचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर ओके. आता बघा काय होतं आहे तर मायनस बी वाय ओके. आता मायनस प्लस काय होणार आहे इथं तुम्ही बघितलं तर मायनस प्लस मायनस होणार राईट. मायनस सी झेड प्लस ए एक्स प्लस बी वाय ओके अपॉन. आता बघा मायनस बीचा स्क्वेअर मायनस प्लस मायनस सीचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर ओके. आता कोणत्या टर्म सेम आहेत मायनस प्लसच्या त्या कट होणार आहेत. कोणत्या आहेत बघा आता बी वायची आहे नंतर सी झेड मायनस प्लस आलेली आहे. आता ही काय प्लस प्लस आलेली आहे त्यामुळे ही टर्म राहणार आहे. तसंच इथंही बघा मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आले त्यामुळं ही कॅन्सल होत्या. नंतर सी स्क्वेअर मायनस प्लस आलेली आहे त्यामुळं ही काय कॅन्सल होत्या. त्यामुळं काय राहतं आहे इथं ए एक्स प्लस ए एक्स म्हणजेच काय राहतं आहे तर 2ax ओके. आणि ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच काय 2a स्क्वेअर ओके. त्यामुळं
हे 2 2 कॅन्सल होणार आहे आणि इथलं एक ए आणि वरचं एक ए कॅन्सल होणार आहे. त्यामुळे काय राहते इथं x/a राहते. ओके, म्हणजे फर्स्ट आलेलं आहे हे बघा. आणि आता आपण हे काय इक्वेशन 1 मानूया. ओके, नंतर सिमिलरली ईच रेशिओ. आता बघा आपण सेकंड घेऊया. सेकंड आता काय करूया, सेकंडचं बघा आता आपण हे फर्स्ट आपण काय करूया तर प्लस घेऊया. ओके, ह्या ज्या टर्म आहेत त्या आधी मायनस करूया. एक काम करूया, इथं आधी काय मायनस करूया, नंतर इथं प्लस घेऊया. ओके, म्हणजेच कसं होतंय बघा, इज इक्वल टू ह्याचं सगळ्यात सुरुवातीला ह्या दोन टर्मचं काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. म्हणजेच by प्लस सीचा स्क्वेअर मायनस CZ. ओके, CZ आहे हे, CZ आहे, CZ प्लस AX आणि आता ह्याचं काय प्लस AX प्लस BY. ओके, अपॉन आता इथंही तेच करायचं आहे. म्हणजे ही टर्म नंतर मायनस येणार आहे. इथं आपण वरती मायनस घेतलं आहे त्यामुळे राईट. म्हणजेच काय होतं आहे बघा, आता बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर मायनस सीचा स्क्वेअर. ओके, सीचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर प्लस आता इथं वरती साईन प्लस घेतले त्यामुळे खालीही प्लस घ्यायचं आहे. एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर. ओके, आता हे आपण ब्रॅकेटमधून बाहेर काढूया. ब्रॅकेटमधून बाहेर काढल्यानंतर काय होणार आहे, BY प्लस CZ मायनस CZ आणि मायनस प्लस मायनस होणार आहे, मायनस AX प्लस हे काय BY. ओके, अपॉन आता बघूया काय येते. तर हे काय येणार आहे, B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस Cचा स्क्वेअर आणि इथं तुम्ही बघितलं तर मायनस प्लस मायनस होणार आहे, मायनस एचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर. ओके, आता कोणत्या टर्म कॅन्सल होतात ते बघूया. मायनस प्लसच्या कोणत्या टर्म आलेल्या आहेत तुम्ही बघितलं तर इथं प्लस CZ आणि मायनस आलेला आहे त्यामुळे ही एक कॅन्सल होत्या आणि AX मायनस प्लस आलेले आहे त्यामुळे ही एक कॅन्सल होते. ओके, आणि खाली डिनॉमिनेटरला तुम्ही बघितलं तर C स्क्वेअर आलेला आहे प्लस हे मायनस आलेलं आहे राईट आणि A स्क्वेअर मायनस आणि प्लस आलेले त्यामुळे हे पण कॅन्सल होते. त्यामुळे काय राहतं इथं तर BY प्लस BY म्हणजेच काय राहणार आहे 2BY. ओके, अपॉन B स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजेच काय 2B स्क्वेअर. आता बघा हे 2 2 कॅन्सल होणार आहे, इथलं एक B आणि इथलं एक B कॅन्सल होणार आहे म्हणजेच काय राहते Y/B. ओके, तुम्ही बघितलं तर इथं काय आता वरती आपला सेकंड रेशिओ हा आलेला आहे. ओके, आता थर्ड अल्सो ईच रेशिओ. आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर फर्स्ट म्हणजे ह्या दोन टर्मचं ॲडिशन करायचं आहे आणि नंतर इथं मायनस करायचं आहे. तसंच डिनॉमिनेटरला इथं प्लस करायचं आणि इथं मायनस करायचं. ओके, त्यामुळं कसं येतंय बघा, आता इज इक्वल टू फर्स्ट काय आहे BY प्लस CZ. आता प्लस CZ काय आहे CZ प्लस AX. ओके, आता मायनस घ्यायचं आहे, मायनस AX प्लस BY अपॉन आता काय येते बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर. आता इथंही वरती प्लस घेतलं आहे त्यामुळे इथंही प्लस घ्यायचे. प्लस काय होणार आहे सीचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर आणि इथंही आता मायनस येणार आहे, मायनस एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर. ओके, आता हे काय आपण ब्रॅकेटमधून काढून घेऊया. BY प्लस CZ प्लस AX मायनस AX आणि मायनस प्लस मायनस होते. ओके, मायनस होते मायनस BY अपॉन आता बघा काय होते
तर बीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर मायनस एचा स्क्वेअर मायनस प्लस मायनस होते मायनस बीचा स्क्वेअर. ओके, आता कोणत्या टर्म मायनस प्लसच्या कॅन्सल होतात ते बघूया आपण. आता बी वाय प्लस मायनस होते त्यामुळे ही एक टर्म कॅन्सल झाली आणि ए एक्स राईट मायनस प्लस त्यामुळे ही टर्म कॅन्सल होते आणि डिनॉमिनेटरला कोणती टर्म कॅन्सल होत्या तर बीचा स्क्वेअर प्लस आलेला आहे इथं मायनस, तसंच एचा स्क्वेअर प्लस मायनस आलेले आहे त्यामुळे ही टर्म कॅन्सल होत्या राईट. आता कोणत्या टर्म राहतात सी झेड प्लस सी झेड म्हणजेच काय येते तर 2CZ. ओके, आणि इथं सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजेच काय आलेलं आहे 2Cचा स्क्वेअर. ओके, म्हणजेच आता 2 कॅन्सल झालेला आहे, इथलं एक सी आणि इथलं एक सी कॅन्सल होते आणि काय होते Z/C आणि हे काय इक्वेशन 3 मानूया. ओके, आता तुम्ही बघितलं तर इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून 1, 2 आणि 3 वरून राईट आपल्याला काय प्रूव्ह करायचं सांगितलं होतं ते प्रूव्ह झालेलं आहे. फ्रॉम 1, 2 and 3 इक्वेशन 1, 2, 3 वरून x/a इज इक्वल टू y/b इज इक्वल टू z/c. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं काय प्रॉब्लेम सेट 4 हा काय शिकवून फुल आपला इथं 13 क्वेश्चनपर्यंत आपला काय शिकवून फुल आपला ह्या कंप्लीट झाला आहे. आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.